नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 2. ओम श्री परमात्मने नमः. अथ 2. श्लोक 1. संजय उवाच. तन्तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः. शब्दार्थ. आसवांनी अर्जुनाचे डोळे भरलेले पाहून शोक करणाऱ्या अर्जुनाला मधुसूदन म्हणाले. भावार्थ. एकंदरीत विचार करून अर्जुन निराश होतो, दिशाहीन होतो. काय करावे ते त्याला उमजत नाही. कृष्णासारखा सारथी लाभलेला असताना त्याला सल्ला विचारावा इतकेही सुचत नाही. आत्मविश्वास गमावतोच, पण या परिस्थितीतून आपल्याला कोण मार्ग दाखवेल हेच त्याला कळत नाही. आपल्या मनातील भाव ज्याला न सांगता कळतात आणि जो स्वतःहून आपल्याला धीर देतो तो आपला कृष्ण. अर्जुनाची अगतिकता, हतबलता पाहून मधुसूदन त्याला साथ देतात. जणू विचारांच्या जाळ्यात आणि नात्यांच्या मोहात अडकलेल्या मित्राला म्हणजे मनाला सोडवायला कृष्ण म्हणजे चैतन्य येतात. जिथे मन आणि बुद्धीचे काम संपते तिथे अंतरात्म्याचे राज्य सुरू होते. त्याची हाक ऐकली तर सगळे काम सुकर होते. आपल्याला सांगितले जाते की देवाचे नाव घेऊन कोणतेही काम सुरू करावे. पण सारखा देवाला कशाला त्रास म्हणून किंवा देव काय करणार अशा विचारांनी आपण नीट काहीच जाणून घेत नाही. देव न मानण्याची पण एक मानसिकता आहे. स्वतःला नाकारण्यासारखे आहे ते. देव, अध्यात्म आणि कर्मकांड हा वेगळा विषय आहे. मी म्हणजे हे शरीर, तू म्हणजे आत्मा असे आपण समजतो. जेव्हा मी म्हणजे आत्मा हे कळेल त्यावेळी अज्ञान नाहीसे होते. त्यामुळे देव म्हणजे कोणी वेगळी संस्था, व्यक्ती नाही. तो आपल्यातच सामावलेला आहे हे जाणून घेण्याचा प्रवास म्हणजे उपासना. हे उमगेल तो मोक्ष आणि त्यामुळे विचारांपासून सुटका मिळते ती मुक्ती. याचा स्वर्गात जाण्याशी काही संबंध नाही. ही रोजच्या आयुष्यात आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे जितके लवकर कळेल तितके उत्तम. वय झाल्यावर वाचू, वेळ मिळाल्यावर बघू असे म्हणून उपयोग नाही. यंत्र बिघडले की कसे वापरावे हे वाचण्यासारखे आहे. हे आरत्या करताना मितूपणाची बोळवण करूया. गीतेचे 18 अध्याय म्हणजे 18 पायऱ्या. ज्ञानयोग सांगणाऱ्या 2ऱ्या अध्यायापासून मोक्ष सांगणाऱ्या 18व्या अध्यायापर्यंत अतिशय उद्बोधक प्रवास. इथे योग म्हणजे माहिती, अष्टांग योग आणि त्यातील आसने नाही. शब्दब्रह्म जाणून घेऊ. एकंदरीत गीता शिकताना भाषा सुद्धा सुधारते. आपण नेमकं बोलायला शिकतो, अर्थ जाणून घ्यायला शिकतो, धीराने घ्यायला शिकतो, स्वीकार करायला शिकतो, वेगळा विचार करायला शिकतो. अर्थात हे तत्वज्ञान झाले. ते आचरणात आणले तरच मुक्ती मिळेल. पुराणातली वानगी वांगी नव्हे, पुराणातच ठेवली तर मग हे फक्त शब्दांचे बुडबुडे. मित्र आपल्याला हाक मारायची वाट न बघता त्याला आधार देऊ, मदत करू, धीर देऊ. मैत्री हातावर न बांधता मनात जपू आणि खऱ्या अर्थाने निभावू. श्लोक 2 आणि 3. श्री भगवानुवाच. कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन क्लैब्यं मास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. शब्दार्थ. भगवान अर्जुनाला म्हणाले, भलत्या वेळी हा मोह तुला का झाला? तू विचार करत असलेला मार्ग थोर स्वीकारत नाहीत. त्याने स्वर्ग मिळत नाही आणि तो हितकारकही नाही. असा दुबळेपणा करणं तुला शोभत नाही. दुबळेपणा सोड आणि युद्धाला तयार रहा. भावार्थ. क्लैप्य म्हणजे भित्रा आणि क्षुद्र म्हणजे दुबळा, शारीरिक किंवा मानसिक कमकुवतपणा. ऐन वेळेला आपण आपला आत्मविश्वास गमावतो. आपल्याला सगळंच निरर्थक वाटू लागते. मानसिक दडपण येते.
कधीतरी प्रत्येक माणसावर अशी वेळ येते, आयुष्यात एकदा तरी प्रत्येक जण या अवस्थेतून जातो. तेव्हा पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारं कोणीतरी हवं, धीर देणारं कोणीतरी हवं, आपण करतोय ते बरोबर आहे हे सांगणारं कोणीतरी हवं, आपल्याला साथ देणारे, बरोबर राहणारे कोणीतरी हवेच, आपल्यातले द्वंद्व जाणणारे कोणी हवे, आपल्यातले गुण ओळखून त्याला चालना देणारे कोणी हवे. तुला हे सहज जमेल, कर तू, मी आहे ना म्हणणारा जिवलग ज्याला मिळतो, यश त्याच्या गळ्यात माळ घालते. अशी खंबीर साथ ज्याला मिळते, तो संकटावर सहज मात करतो. कर्ण हा अर्जुना इतकाच शूर होता, किंबहुना सरस होता, पण त्याला कृष्णासारखी साथ मिळाली नाही, म्हणून युद्धात त्याच्या रथाचे चाक फसले. आपल्या आजूबाजूलाही असे कर्ण आहेत. 90% गुण मिळाले तरी 95% मिळायला हवे होते असे म्हणणारे आपले आहेत. हुशार सगळे असतात, बुद्धी सगळ्यांना असते, प्रत्येक जण काही ना काही करू शकतोच, प्रत्येकात काहीतरी विशेषता असते. पण ज्याला प्रोत्साहन मिळते तो पुढे जातो, ज्याचे कौतुक होत नाही तो नाउमेद होतो. शब्दात खूप ताकद आहे, पण दुर्दैवाने आपल्याच माणसाचं आपण कौतुक करत नाही, उलट त्याची निंदा करतो, तुला जमणार नाही असे म्हणून हेटाळणी करतो. गुणग्राहकता हा चांगला गुण आहे. दुसऱ्याला चांगलं म्हणणे हे मन मोठे असल्याचे लक्षण आहे. दुसऱ्याच्या यशात मनापासून सहभागी होणे हा दिलदारपणा आहे. दुःखात साथ द्याच, पण यशातही खरा आनंद होईल तो खरा मित्र. अशी साथ प्रत्येकाला मिळावी. आपला कृष्ण शोधता शोधता दुसऱ्यासाठी कृष्ण बनता आलं तर किती छान. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. श्लोक 4. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणै च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. शब्दार्थ. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, युद्धात पितामह भीष्म आणि द्रोणाचार्यांशी कसा लढू? ते दोघंही माझ्यासाठी पूजनीय आहेत. भावार्थ. आपले संस्कार कधीकधी आपल्याला त्रासदायक ठरतात. मोठ्यांचा आदर करावा, त्यांची आज्ञा पाळावी असेच आपल्या मनावर बिंबवले जाते. आपल्याला गुरुतुल्य असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात जाणे हा अनादर वाटतो आणि हाच विचार आपल्याला कमकुवत बनवतो. यामुळेच आपण द्विधा मनस्थितीत अडकतो. समोरचा सांगतोय ते पटत तर नाही, पण त्याच्याविषयी असलेल्या आदर आणि प्रेमामुळे त्याचं म्हणणं खोडू पण शकत नाही. कित्येकदा कितीतरी जण केवळ घरचे सांगतात म्हणून स्वतःला आवडणारे शिक्षण किंवा जोडीदार निवडत नाहीत. आवडलं ते निवडलं नाही आणि मिळालं ते आवडत नाही, अशी स्थिती होऊन मग आयुष्यभर पस्तावा करतात. आपण जो मार्ग निवडतो तो योग्य असला पाहिजे आणि आपल्या निश्चयावर आपण ठाम राहिले पाहिजे. विरोध करणाऱ्या माणसांना पटवून देता आले तर उत्तम, नाहीतर आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. त्यासाठी पडतील ते कष्ट घ्यायची तयारी हवी. कधी कधी आपली सुद्धा स्वतःची आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायची तयारी नसते. मोठ्यांचे समज, स्वभाव, काळजी वेगळी असते. ती योग्य असेलच असे नाही. कोणत्याही नवीन गोष्टीला सुरुवातीला विरोधच केला जातो. अपयश होईल म्हणून लढणं सोडलं तर काय उपयोग? यशापेक्षा प्रयत्न महत्त्वाचे. रुळलेली वाट सोडून नवीन वाट शोधणाऱ्या माणसाला अडथळे येतातच. ते पार करून जो पुढे जाईल तो यशस्वी होतो. अडचणींवर मात करेल त्याचे काम पूर्ण होते. धोका पत्करल्याशिवाय क्रांती होत नाही आणि नेमक्या याच गोष्टीला ज्येष्ठ विरोध करतात. त्यांना धोका, अनिश्चितता नको असते. काहीतरी विपरीत होईल असे त्यांना वाटते. त्यांचे आपल्यावर अतिप्रेम असते आणि हेच आपल्याला दुबळे करते. आपल्याला हवं ते करणं हा स्वार्थ वाटतो. इतरांसाठी आपण आपले वैचारिक स्वातंत्र्य गमावतो. आपले हित कशात आहे याचा विसर पडतो. मोठ्यांचे ऐकावे पण किती? त्यांच्या मताचा आदर करावा आपण कोणत्या? त्यांचे विचार आणि मते जर सतत लक्षात घेतली तर आपले अस्तित्व काय? त्यांचीच मने सांभाळली तर आपल्या भावनांचे काय? जुने ते सोने हे बरोबर, पण नवीन तो हिरा पण असूच शकतो ना.
जुने सगळे टाकाऊ नसते, पण नवीनही उपयोगी असतेच याचे भान देणारा, आपला आत्मसन्मान जपणारा, योग्य निर्णय घ्यायला निरपेक्ष मदत करणारा कृष्ण योग्य वेळी भेटावा, सुवर्णमध्य सापडावा. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.